राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी देण्यात आली आहे। रस्त्यावर राहणाऱ्या बालकांसाठी फिरतं पथक योजना देखील राबवली जाणार आहे। राज्य वेतन त्रुटी निवारण समितीने अहवाल स्वीकृत देखील केलेला आहे। त्यामुळे मोठी बातमी, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा देखील पार पडली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, अधिक तपशील। अगदी बरोबर अंकिता, तुम्ही शकतो मंगळवार आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयाची बोलवण्यात आली होती आणि यावर एकूण 6 मुद्दे जे आहेत यांच्यावर निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत। महिला व बाल विकास विभागामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजनेची मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे। जी 29 महानगरपालिका क्षेत्रामध्ये 31 मोबाईल व्हॅन जे आहेत ते उभारण्यात येणार आहेत। सोबतच महसूल विभाग नागपूर सिटी प्रकल्पांबाबत होम स्वीट होम अंतर्गत वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तावेजांच्या मुद्रांक शुल्क कमी करून केवळ 1000 रुपये आकारण्यात येणार आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांचा याचा मोठा फायदा जो आहे तो होणार आहे। सोबतच अजून एक महसूल विभागामध्ये निर्णय करण्यात आलाय की कृत्रिम वाळू धोरणांसह मंजुरी प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती संस्थांना एमएस युनिट स्थापना करण्यासाठी उद्योग विभागात सवलती देणार आहे। वित्त विभागामध्ये देखील एक मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे की राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृती 80 कोटीची भर जी आहे ती सरकारकडून स्वीकार जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि सोबतच कौशल्य रोजगार उद्योजकता आणि या विभागामध्ये देखील राज्यातील शासकीय आयटीआयचे सार्वजनिक खासगी भागीदारीतून धोरण जे आहे ते जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र रूपांतर करणे अशा पद्धतीचे महत्त्वाचे जे आहे ते या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये। त्यामुळे एकंदरीतच या मंत्रिमंडळामध्ये आता महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आता महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। राज्य सरकारनं हे महत्त्वाचे निर्णय घेतले, त्याचबरोबर राज्यातील अवकाळीच्या पावसामुळे जे नुकसान झाले त्याचा आढावा देखील घेण्यात आलाय।